नमस्कार. मी ॲक्युपंक्चरिस्ट डॉक्टर छाया बेलदार जोगेश्वरी येथून माझ्या एका पेशंटने आज मला व्हेरिकोज वेन याबद्दल व्हिडिओ बनवा असं सांगितलं आणि म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे. व्हेरिकोज वेन, प्रथम आपण व्हेरिकोज वेन म्हणजे काय ते समजून घेऊ. अशुद्ध रक्तवाहिन्या, आपल्या शरीरामध्ये ज्या अशुद्ध रक्तवाहिन्या असतात त्या अतिशय पातळ असतात आणि या रक्तवाहिन्या रक्त शुद्ध करण्यासाठी हृदयाकडे अशुद्ध रक्त घेऊन जाण्याचं काम करत असतात. या जर जाड झाल्या, फुगल्या किंवा प्रसरण पावल्या तर त्यांना व्हेरिकोज वेन असं म्हणतात. व्हेरिकोज वेन मध्ये यासाठी ॲक्युप्रेशरमध्ये अतिशय चांगला इलाज आहे. हा इलाज आपल्याला 2 ते 3 महिने करायचा आहे. व्हेरिकोज वेनसाठी महत्त्वाचा बिंदू, सर्वात महत्त्वाचा बिंदू आहे स्टमक 41. स्टमक 41 सुजोग पद्धतीने या ठिकाणी मधल्या बोटाचा ही जी क्रीज आहे, या क्रीजच्या बरोबर मध्ये हा जो बिंदू आहे हा आहे स्टमक 41. हा आपण जिम्मीच्या साहाय्याने अशा प्रकारे 1 मिनिटापर्यंत प्रेस करू शकतो किंवा या ठिकाणी आपल्याला स्टार मॅग्नेट, पेपर टेपच्या साहाय्याने स्टार मॅग्नेट अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी चिपकवायचे आहे. अशा पद्धतीने स्टमक 41 वर मी स्टार मॅग्नेट चिपकवलं आहे. स्टमक 41. त्यानंतर ॲक्युप्रेशरमध्ये दुसरा बिंदू आहे. या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा मधलं बोट, या ठिकाणी हा जो क्रीज आहे, या क्रीजच्या आणि या क्रीजच्या अगदी मध्ये या मध्यभागी अशी जर आपण रेषा काढली तर या क्रीजच्या थोडं वर मध्यभागी हा जो बिंदू आहे हा आहे स्टमक हा जो बिंदू आहे गॉल ब्लॅडर 34. गॉल ब्लॅडर 34 या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्टार मॅग्नेट पेपर टेपच्या साहाय्याने अशा पद्धतीने स्टार मॅग्नेट चिपकवायचं आहे. तिसरा बिंदू आहे युरिनरी ब्लॅडर 54. तो सुद्धा आपल्याला याच बोटावर आहे. बोटावर आपल्याला स्टार मॅग्नेट चिपकवायचं आहे. मधलं बोट इकडे करंगळीच्या या बाजूला, या ठिकाणी इथे एक अगदी या क्रीजच्या साईडला, बरोबर साईडला या ठिकाणी मी निळ्या रंगाने मार्क केलेला आहे. तिथे सुद्धा आपल्याला स्टार